श्री गणेशाय नमः. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्यासाठी फक्त आणखी एक महिना नाही, तर आयुष्याला नवी दिशा देणारा काळ ठरू शकतो. अनेक दिवसापासून रखडलेली कामे, करिअरमधील अडथळे, आर्थिक चिंता किंवा मनातील संभ्रम आता हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. या महिन्यात असे काही महत्त्वाचे ग्रहयोग तयार होत आहेत, जे तुमच्या बुद्धिमत्तेला नवी धार, करिअरला नवी गती आणि आर्थिक प्रगतीची मोठी संधी देऊ शकतात. मात्र या काळात एक छोटी चूक ही मोठ्या संधीपासून दूर नेऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण जाणून घेणार आहोत सप्टेंबर महिन्यातील शुभ काळ, करिअर आणि व्यवसायातील मोठे बदल, धनलाभाचे संकेत, घर आणि मालमत्तेचा योग, तसेच या महिन्यात कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. सप्टेंबर 2026चा सर्वात महत्त्वाचा शब्द आहे प्रज्ञा, म्हणजेच योग्य विचार, योग्य निर्णय आणि योग्य वेळ योग्य कृती. या महिन्यात तुमची बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. भावनेपेक्षा विचारांना महत्त्व दिल्यास अनेक अडचणी दूर होतील. महिन्याची सुरुवात सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ शकते. मनातील गोंधळ कमी होईल, नवीन कल्पना सुचतील, रखडलेले कामे पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास वाढेल. लोक तुमच्या मताला अधिक महत्त्व देऊ शकतात. 7 सप्टेंबर नंतर शुभ काळाची सुरुवात होईल. महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर तुमच्या जीवनात वेगळी सकारात्मकता जाणवू शकते. संवाद अधिक प्रभावी होईल, विचार स्पष्ट होतील. विद्यार्थी, शिक्षक, लेखक, पत्रकार, वकील, IT क्षेत्रातील व्यक्ती, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. महत्त्वाच्या बैठका, मुलाखती आणि चर्चांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढेल. या महिन्यात तयार होणारा शुभ ग्रहयोग तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि प्रगती घेऊन येऊ शकतो. घर, जमीन, फ्लॅट किंवा वाहनाशी संबंधित विषयांना गती मिळू शकते. घरातील वातावरण अधिक आनंदी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद सुधारेल. काहींना नवीन घर घेण्याचा किंवा घराच्या नूतनीकरणाचा योगही येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात चांगल्या संधी मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काहींना पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, शिक्षण, मीडिया, लेखन, सल्लागार सेवा आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रामध्ये विशेष प्रगतीची शक्यता आहे. भागीदारात काम करणाऱ्यांनी विश्वास आणि स्पष्टता कायम ठेवावी. महिन्याच्या सुरुवातीपासूनच आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवू शकते. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात. दीर्घकाळ प्रलंबित असलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्च वाढवू नका. बचत आणि नियोजन यांनाही तितकेच महत्त्व द्या. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना लक्ष केंद्रित करण्याचा आहे. स्पर्धा परीक्षा, प्रतिष्ठित शिक्षण, उच्च शिक्षण, संशोधन या क्षेत्रात चांगली प्रगती होऊ शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास यशाची शक्यता वाढेल. मित्रांनो, सप्टेंबर 2026 हा महिना मिथुन राशीसाठी बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि प्रगतीचा मजबूत पाया घालणारा महिना ठरू शकतो. योग्य निर्णय, शांत विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. लक्षात ठेवा, ज्ञान हीच खरी ताकद आहे, पण त्या ज्ञानाचा योग्य वेळी योग्य उपयोग करणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी होते. मित्रांनो, आता आपण या महिन्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. 18 सप्टेंबर नंतरचा काळ मिथुन राशीसाठी अनेक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. या काळात तुमची मेहनत, तुमची बुद्धिमत्ता आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक संधीसोबत जबाबदारीही येते. म्हणून या महिन्यात संयम आणि योग्य नियोजन हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. 18 सप्टेंबर नंतर नशिबाची साथ. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती अधिक अनुकूल होऊ शकते. जे काम अनेक दिवस अडकले होते, ज्याचे उत्तर मिळत नव्हते किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही सतत प्रयत्न करत होता त्या हळूहळू पूर्ण होऊ लागतील. मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. या काळात आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. जुनी आर्थिक अडचण कमी होऊ शकते. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. मात्र पैसा आला म्हणून अनावश्यक खर्च करू नका. बचत आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्या. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचा विश्वास मिळू शकतो. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काहींना पदोन्नती किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते. ज्यांना नवीन नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. विशेषतः IT, शिक्षण, बँकिंग, मीडिया, लेखन, मार्केटिंग, सल्लागार सेवा आणि डिजिटल क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना चांगले परिणाम मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांची पोहोच वाढू शकते. सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत.
भागीदारीत व्यवसाय करत असाल तर विश्वास टिकवा, लेखी व्यवहार करा, आर्थिक बाबतीत पारदर्शकता ठेवा. फ्लॅट, घर, जमीन किंवा वाहनाशी संबंधित कामांना गती मिळू शकते. घराच्या दुरुस्तीचे किंवा नूतनीकरणाचे नियोजन होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासा. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, संशोधन या क्षेत्रात मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात. या महिन्यात टाळायच्या 5 मोठ्या चुका. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय पुढे नुकसानकारक ठरू शकते. शांतपणे विचार करा. एकाच वेळी अनेक कामे सुरू करू नका. एका कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. काम पूर्ण झाल्यावरच पुढच्या कामाकडे वळा. आळसाला संधी देऊ नका. हा महिना संधी घेऊन येत आहे, पण कृती करणाऱ्यांनाच त्याचा लाभ मिळतो. संवाद अवघड करू नका. स्पष्ट आणि सोप्या शब्दात बोला. गैरसमज टाळण्यासाठी संवाद मोकळा ठेवा. घाईघाईत आर्थिक निर्णय घेऊ नका. मोठी गुंतवणूक किंवा जोखमीचे व्यवहार करताना पूर्ण माहिती घ्या. इतरांच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. या महिन्यात कुटुंबाला वेळ देणे आवश्यक आहे. काम आणि पैसा महत्त्वाचा असला तरी नातेसंबंध अधिक मौल्यवान असतात. जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. यामुळे मानसिक शांतता टिकून राहील. मित्रांनो, सप्टेंबर 2026चा उत्तरार्ध मिथुन राशीसाठी मेहनतीचे फळ, आर्थिक प्रगती आणि करिअरमधील मोठ्या संधी घेऊन येऊ शकतो. पण योग्य नियोजन, संयम, स्पष्ट संवाद आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य असेल. लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता तेव्हाच यशस्वी ठरते जेव्हा तिच्यासोबत संयम, कृती आणि योग्य वेळेची जाण असते. मित्रांनो, आता आपण या महिन्याच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. करिअर, पैसा आणि प्रगतीचे संकेत आपण पाहिले, पण कोणतेही यश तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आरोग्य उत्तम असते, कुटुंब आनंदी असते आणि मन शांत असते. त्यामुळे आता जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात आरोग्य, प्रेम, वैवाहिक जीवन, कुटुंब आणि श्रद्धेनुसार करण्यात येणारे उपाय. सप्टेंबर महिन्यात कामाचा ताण वाढू शकतो. नवीन प्रोजेक्ट, करिअरमधील जबाबदाऱ्या, व्यवसायातील धावपळ या सर्वांमुळे शरीर आणि मन दोन्ही थकू शकतात. विशेषतः झोप कमी होणे, मानसिक ताण, पचनाचे संबंधित तक्रारी, मान किंवा खांदेदुखी, डोकेदुखी, थकवा अशा समस्या जाणवू शकतात. म्हणून वेळेवर झोप घ्या, संतुलित आहार घ्या, भरपूर पाणी प्या. रोज थोडा व्यायाम, योग किंवा प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा. लहान त्रास मोठे होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. या महिन्यात तुमचे बोलणेच तुमची ताकद ठरू शकते, पण तेच बोलणे जर रागात किंवा घाईत झाले तर गैरसमजही निर्माण होऊ शकतात. जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा. एकमेकावर विश्वास ठेवा. कामामुळे नात्याकडे दुर्लक्ष करू नका. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे, मात्र कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. या महिन्यात घरातील वातावरण अधिक आनंदी राहू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुने मतभेद दूर करण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. घराच्या सजावटीचे, नूतनीकरणाचे किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याचे नियोजन होऊ शकते. आई वडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. या महिन्यात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, परंतु उत्पन्न वाढले म्हणून खर्चही वाढवू नका. बचत करा. आकस्मिक खर्चासाठी वेगळा निधी ठेवा. मोठी गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घ्या. कोणाच्याही दबावाखाली आर्थिक निर्णय घेऊ नका. श्रद्धेनुसार करता येणारे उपाय. बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा. महत्त्वाची कामाची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाचे स्मरण करा. गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम वाचन किंवा श्रवण करू शकता. यामुळे मन शांत राहण्यास आणि सकारात्मक विचार वाढण्यास मदत होऊ शकते. गरजू व्यक्तींना मदत करा. पक्ष्यांना धान्य टाका. वृद्धांचा आदर करा. दान करताना प्रसिद्धीपेक्षा सेवाभावाला महत्त्व द्या. या महिन्याचा यश मंत्र आहे प्रज्ञा, संयम आणि स्पष्ट संवाद. योग्य विचार करा. शांतपणे निर्णय घ्या. कामात सातत्य ठेवा. नात्यामध्ये विश्वास कायम ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. सप्टेंबर 2026 हा महिना मिथुन राशीसाठी बुद्धिमत्ता, आर्थिक प्रगती, करिअरमधील यश आणि कौटुंबिक आनंद घेऊन येऊ शकते. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात विस्तार होऊ शकतो. घर आणि मालमत्तेशी संबंधित शुभ घडामोडी घडू शकतात. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. परंतु राग, अतिविचार, आळस, अस्पष्ट संवाद आणि घाईघाईत घेतलेले आर्थिक निर्णय या गोष्टीपासून दूर राहणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता ही देणगी असते, पण तिचा योग्य उपयोग करणारा व्यक्तीच आपल्या नशिबाला यशात बदलतो. ग्रह मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालण्याची जबाबदारी तुमची असते. जर तुमची मिथुन रास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम गण गणपती नमः. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, ग्रहगोचर आणि ज्योतिषविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि तुमचा सप्टेंबर महिना सुख, समृद्धी आणि यशाने भरलेला जाऊ.